आज आपण करतोय छोट्या भुकेसाठी मोठा खाऊ. तर त्यासाठी मोठं पातेलं घेतलं, त्यात 5-6 चमचे तेल घालून घेतलं. त्याच्यामध्ये आवडीनुसार आपण शेंगदाणे तळून घ्यायचे. शेंगदाणे 70 ते 80% फक्त सुरुवातीला तळून घ्यायचे आणि हा खाऊ मस्त महिनाभर डब्बा भरून ठेवलात ना, तरी खूप उपयोगाला येतो, खराब होत नाही आणि छान लागतो. शेंगदाणे 70-80% तळून झाले, की थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी याच्यामध्ये टाकायची. शेंगदाण्याबरोबर ती पण चांगली तडतडली जाते. शेंगदाणे, जिरे आणि मोहरी तडतडले, की मगच आपण त्याच्यामध्ये ठेचलेला 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या. लसणाच्या पाकळ्या एकदम मोठ्या-मोठ्या ठेचायच्या आणि ह्या शेंगदाण्याबरोबरच परतवायच्या. लसूण चांगला लालसर होईल, तो कच्चा नाही राहायला पाहिजे, इथपर्यंत तो लसूण आपल्याला परतवायचा आहे. लसूण पण थोडासा निम्मा परतून झाला, की त्याच्याबरोबरच आपण खूप सारा कढीपत्ता तो पण याच्यामध्ये टाकून घ्यायचा. कढीपत्ता आणि लसूण एकदम कुरकुरीत झाले पाहिजेत, शेंगदाणे पण करपले नाही पाहिजेत. अशा पद्धतीने हे मीडियम आचेवरती छान असं भाजून घ्यायचं. इथे बघू शकता लसूण, कढीपत्ता छान कुरकुरीत आणि लालसर झालेला आहे. आता आपण गॅस बंद करतोय. त्यातच आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. जेवढी मिरची पावडर पाहिजे, तिखट तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं तिखट घालून घ्या. त्यानंतर आपण पाव चमचा हळद घालून घेतली. यात कोणतेही बाकीचे जास्त मसाले जात नाहीत. एकदम स्वीट आणि शॉर्ट हा असा आपला छोटा खाऊ आहे, परंतु कमालीचा हा छान लागतो. नक्की करून बघा आणि आवडली रेसिपी तर आपल्या वेदिका चॅनल रेसिपीला नक्कीच सबस्क्राईब करा. हे सर्व साहित्य एकदा घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण अर्धा किलो मुरमुरे छान असे चाळून नीट करून घेतले, ते यामध्ये घालून घ्यायचे. गॅसची आच आता बंदच करायची. जर मुरमुरे मऊ झालेले असतील तर थोडंसं गॅसवरती ह्याला छान परतून घ्या. जर मुरमुरे कुरकुरीत असतील तर काही गरज नाही, पातेलं तापलेलंच असतं आपलं, त्यातच ह्या फोडणीमध्ये हे मुरमुरे परतून घ्यायचे. खाल वर करून छान असे एकसारखे कलरचे होईल इतपत. थोडेसे थंड झाले की वरून आपण चवीनुसार, आवडीनुसार, गोडीनुसार बारीक पिठी साखर घालून घेतोय. यामुळे टेस्टही खूप छान येते. याला आपण भडंग म्हणतोय. तर ह्या भडंगपासून आपण खूप सारे पदार्थ करू शकतोय. पाहुणे आले म्हणा, मुलांना खाऊ पाहिजे असेल छोट्या वेळेत किंवा भेळ बनवायची असेल, तर असा मस्त ताटात घ्यायचा, प्लेटमध्ये घ्यायचं भडंग. त्याच्यामध्ये छान फरसाणा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, टोमॅटो आवडीनुसार घालून घ्यायचं आणि हे मस्त अशी बागेत मिळते तशी भेळ तयार होते. नक्की ट्राय करा रेसिपी. आवडली तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.